वेलकम टू बँकिंग नॉलेज सिरीज. आज आपला जो टॉपिक आहे तो रेग्युलेटर्स ऑन NBFC. आता प्रत्येक NBFC ही एक नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी असते जी MCA कडे रजिस्टर्ड असते आणि प्रत्येक NBFCला कंपनीज ॲक्ट 2013 MCA कडे रजिस्ट्रेशन घ्यावं लागतं. आता जेव्हा आपण रजिस्ट्रेशन घेतो तेव्हा एक बिझनेस ऑब्जेक्टिव्ह आणि बिझनेस नेचर हे NBFCचं ठरलेलं असतं. सो डिपेंडिंग अपॉन द बिझनेस नेचर आणि ऑब्जेक्टिव्ह रेग्युलेटर्स ऑन NBFC हे चेंज होतात. आता जर एखादी NBFC फक्त फायनान्शियल सर्व्हिसमध्ये असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असेल तर त्यांच्यावरचं जे रेग्युलेशन आहे, सुपरविजन आहे, सर्व्हेलन्स आहे आणि एन्फोर्समेंट आहे, या सगळ्या पॉवर्स RBI कडे जातात. आता एखादी कंपनी NBFC कंपनी जर फक्त आणि फक्त हाऊसिंग फायनान्स देत असेल तर त्याच्यावरचं जे रेग्युलेशन आहे ते नॅशनल हाऊसिंग बँककडे दिलं जातं. एखादी कंपनी NBFC कंपनी जर कॅपिटल मार्केटमधल्या काही सर्व्हिसेस देत असेल तर अर्थातच त्यांच्यावरचं जे रेग्युलेशन आहे ते सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे त्या पॉवर्स दिल्या जातात. आता चिटफंड कंपनी किंवा निधी कंपनी जर असेल तर त्या केसमध्ये चिटफंड कंपनीवर स्टेट गव्हर्नमेंटचं आणि निधी कंपनीवर MCA म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सचं रेग्युलेशन राहतं. आणि ज्या NBFC कुठल्याही प्रकारच्या इन्शुरन्स सर्व्हिसेसमध्ये आहेत त्यांच्यावर मात्र रेग्युलेशन IRDAI म्हणजेच इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाचं राहणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त अशा पण काही NBFCs आहेत की ज्या अदर दॅन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. सो अशा NBFC साठी जे रेग्युलेटर असतो तो म्हणजे MCA दॅट इज मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आणि त्यांच्यावरच्या ज्या एन्फोर्समेंट पॉवर्स आहेत त्या मात्र स्टेट गव्हर्नमेंटला दिलेल्या असतात. सो अशाच नॉलेजेबल व्हिडिओसाठी गाडगे क्लासेस चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.